कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा हे घे, चल बरं आवर पटकन, बाहेर पाहुणे येतच असतील एवढ्यात। नको, तुम्ही आहे ना सगळे? अरे आम्ही आहेच की, म्हणून तर तुला न्यायला आले। आम्ही सगळे बाहेर आहे आणि तू असा इथं आत बसून राहिलास, बरं आहे का ते? चल। नको, मी आलो आणि तेजुचा साखरपुडा मोडला तर आपू शकून आहे मी। दादा अरे काय काय बोलायला लागलायस? असं काही नसतंय। अरे ऐक माझं, पोरींना गरज आहे तुझी, तुझ्या आशीर्वादाची। त्याचा तरी विचार कर। मला सांग, तू भूतकाळात किती वेळ अडकून राहणार आहेस? मागचं झालं गेलं सगळं विसरून जा। ऐक माझं दादा, सूर्यामुळं किती दिवसांनी या घरात आनंद येतोय। सूर्याला नाराज करणार आहेस काय तू? ऐक माझं, बाहेर चल, मग बघ सगळं घर कसं आनंदानं भरून जातंय ते। हे बघ, बघितलंस का? हे बघ, आपल्या सूर्यानं केवढा हौसेनं आणलंय तुझ्यासाठी। छान आहे की नाही? हा, हे घाल आणि चल बाहेर। हा, चला यजमानांनी पुढे या। मुलीचे वडील कुठे आहेत? ए सूर्या, आणि तात्या कुठे आहेत? ते पिऊन पडले असतील कुठेतरी, नका त्यांची वाट बघू। भटजी करा सुरुवात। अहो, बायको पळून गेल्यापासून ते असतात का जागेवर? अहो, त्यांची तरी काय चूक आहे? एखाद्याची बायको 4-4 पोरं टाकून मंदिरातील पुजाऱ्याबरोबर पळून गेल्यावर कुणाला बी वाईट वाटणारच की। अरे अशा पुरीचं लगीन जमणं म्हणजे लय भाग्याची गोष्ट आहे, पण देव माणसा ती वर का पोराकडची। सूर्या, बोलव ना तात्यांना, त्यांचा मान आहे। हा, गुरुजी, ताते साहेब आल्यात, सुपारी फोडायला सुरुवात करा। थांबा, हे सगळे काय बोलतायत? मुलीची आई पळून गेली? हो ना, म्हणजे ह्यानी तुम्हाला काही सांगितलंच नाही वाटतं? मला यातलं काय बी माहिती नाही। म्हणजे सूर्या, तू हे खोटं बोलून लगीन ठरवायला निघाला तर? हो नाही, भाऊंना सांगितलं होतं की, भाऊ बोलला होता ना तुम्ही, तुम्हाला सांगितलं होतं ना आमच्या घराबद्दल सगळं सांगा म्हणून। तिला ह्यातलं काय माहित नाही। योग्य वेळ आल्यावर मी सांगणारच होतो। अहो, कधी येणार तुमची योग्य आहे? हे लगीन झाल्यावर, काहीला पोरे झाल्यावर? माझा पोरगा काय रस्त्यावर पडलाय का या असल्या घरातल्या पोरीशी लगीन करायला? ए चलू, अगं आई, ऐकून तरी घे। एक शब्द बोलू नकस। तरी म्हणलं, या पोरीचा भाऊ एवढा मोठा हुंडा द्यायला तयार कसा झाला? आम्हाला पैसे देऊन ही औदास आमच्या गळ्यात बांधायची होती बाई। आम्ही काय कमीतले वाटलो काय तुम्हाला तुमच्यासारखे? काय रे सूर्या, काय ऐकतो आम्ही?
काय बोलतात हे बाई? अरे लग्न ठरवताना तू यांना सगळं सांगायला हवतोस ना. अरे काय बी झालं तरी मुलाची आई आहे त्या. ते मान्य आहे तुझ्या बहिणींच्या लग्नाची तुला काळजी आहे, पण एवढा हलगर्जीपणा. माफ करा, मी हवं तर याच्या वतीनं तुमची माफी मागतो. चुकला आता मन मोठं करा, आमच्या पोरीला पदरात घ्या. सूर्या, माझ्या बहिणीची सावलीच काळी रे. स्वतः गेली तोंड काळं करून, पण आपल्या घरावर काळी सावली कायमची सोडून गेली. चांगलं हसत खेळत घर रे आपलं. पाकघडी इसकटून गेली रे, पाकघडी इसकटून गेली. अरे बहीण म्हणायला सुद्धा लाज वाटते मला, लाज. सगळ्या दुनियेला आयडिया देणारा आज सखा बाबा, पण सख्या भाचीचा साखरपुडा वाचवायची आयडिया नाही देऊ शकलो रे मी, नाही देऊ शकलो. काय उपयोग आहे माझा, काय उपयोग आहे? पप्पा अहो असं काय करताय? शांत व्हा. अरे तू कशाला स्वतःला त्रास करून घेतोय? तुझी काय चूक आहे यात? काय चुकलं? पप्पा तुम्ही शांत व्हा. तुम्ही चला, तुम्ही शांत. शांतू, दादा सगळं जेवण तसंच उरलंय. आता काय करायचं? गावात वाटून टाक. अरे दादा सांगितले तेवढं कर. सूर्या, दिवसभर घरातलं कुणी काय खाल्लेलं नाहीये. तुम्ही जेवायला बसा, आम्ही वाढतो. लेका, तोच गळून गेला तर कसं होईल? सावर स्वतःला. तुला कणखर बनावं लागेल सूर्या. चल, पोरी उपाशी असतील. पोरांनो, जेवायला यात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.